यांनी जे जे राजकारण जे केलं ते झुंडशाहीचं दबावाचं आणि मटकेवाल्या दारूवाल्याने धाबा संस्कृती इथं निर्माण केली आहे. कागलमध्ये मुश्रीफ की मंडलिक? आदरणीय मंडलिक साहेबांनी जे 70च्या दशकामधून जे इथं चळवळ जी चालू केली, जे जे ज्यांना पुरोगामी मंडलिक साहेबांनी जी पुरोगामी ह्या जिल्ह्यामध्ये रुजवली, कारण त्यांच्या शिक्षण संस्थेत असेल, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये मागासवर्गीयांच्या कोट्यापेक्षा जास्त त्यांनी भरती केली. कारखान्यामध्ये असेल आणि ज्या ज्या केडीसी बँकेच्या भरतीमध्ये असेल, त्यांना ज्या 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 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना सत्ता मिळाली तिथं बहुजन समाजाला आणि जे पिचल्यात रंजल्यात गांजल्यात त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय मंडलिक साहेबांनी केलेलं आहे. कारण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरोगामी जो विचाराचा चेहरा आदरणीय मंडलिक साहेब आपले मागासवर्गीय समाज त्यांच्याकडे बघतोय आणि ही मागासवर्गीय समाज जेणेकरून ह्या तालुक्यामध्ये मंडलिक साहेबांच्या रूपानं इथं निर्माण झालेला आहे. यांनी जे जे राजकारण जे केलं ते झुंडशाहीचं दबावाचं आणि मटकेवाल्या दारूवाल्याने धाबा संस्कृती इथं निर्माण केली आहे. त्यामुळं ह्या 2 तारखेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं धनुष्यबाण बहुमतानं निवडून येणार आहे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. जय भीम.